सोशल मीडियाची लाईक आणि शेअरची दुनिया काही सेकंदाची असली तरी या प्रसिद्धीचा झगमगाट फार मोठा आहे. पण याच झगमगाटामागे एक काळोखी दडलाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण मागील काही दिवसात अनेक तरुणींनी आणि रील स्टार्सनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. अशीच एक घटना आता मंगळवेढा तालुक्यातून समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पारादे हिने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इंस्टाग्रामवर आपल्या रील्समुळे लोकप्रिय असलेल्या रोहिणीनं अचानक असं पाऊल का उचललं, यावरून अनेक तर्कवितर्क सध्या लावले जात होते. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगेडे, मंगळवेढा पोलीस स्टेशन. दिनांक 26/5/26 रोजी इसम नामे निलेश विलास पारादे यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की त्याची पत्नी रोहिणी तिने त्यांच्याच ब्रह्मपूर येथील हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये ओढणीने गळफास घेऊन अज्ञात कारणाने आत्महत्या केली आहे. सदरबाबत मंगळवेढा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला असून तपास चालू आहे. सध्या मंगळवेढा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून प्राथमिक माहितीनुसार एक धक्कादायक कारण समोर येत आहे. रोहिणी ही केवळ रील स्टार नव्हती, तर ती हॉटेल व्यवसायात ही सक्रिय होती. आपल्या हॉटेल व्यवसायाचा शाखा विस्तार करण्याच्या प्रयत्नात ती होती आणि याच व्यावसायिक तणावातून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आता समोर येते. सोशल मीडियावरील ग्लॅमर आणि प्रत्यक्ष आयुष्यातील व्यावसायिक ताणतणाव यामधील संघर्षातून हा दुर्दैवी अंत झाल्याचं बोललं जाते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय हे पोलीस तपासानंतर पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर आता रोहिणी पारादे हिच्या सासऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत नेमकी घटना कशी घडली आणि घटनेचा घटनाक्रम काय होता हे स्पष्ट केलेलं आहे. 1:30 वाजले. आम्ही बोलत माझा मोबाईल राहिला तिथंच. मग मी घराकडे आलो, पोरं घेऊन आमची. आल्यानंतर ते बेशी असते माझ्या गाडी बेशी काका द्या. मी म्हणलं माझ्या मोबाईलमध्ये पैसा आहे तर. मग ते मोबाईलला फोन लावल्यावर मोबाईल नाही म्हणलं माझा ग्रामपंचायतमध्ये राहिला. मग त्या पोराला घेऊन मग मी ग्रामपंचायत गेलो. बाबा बाहेर होतो, बाबा म्हणला मोबाईल उशीर झाला वाजतोय, आत मोबाईल आहे. मोबाईल घेतल्यावर मी बाहेर आल्या मला फोन आला ते पाराद्याचा. त्या असं घटना घडली, काय करू दे. मी म्हणलं आज महिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा लगेच. मी मागणं गाडीवर येतो, मी कुणाला असं काहीच बोललो नाही. मग गाडीला त्या पोराला म्हणलं पैसे तुझं बिशीचं उद्या देतो. माझी गाडीला किक मारून मी गेलो निघून. काय सांगितलं फोनवर? त्यानं म्हणलं आज घटना घडली, आणून पास घेतलाय म्हणला. निलेश रडायला लागलं, वाटेवर येऊन उभं राहिले, माणसं कोण नाही ती. मग आम्ही गाडी उभा केली, बटांची पाराद्याची होती. मग ती गाडीवर हात केला, ती एकटीच दोघच होती म्हणली. मग तिने त्या गाडीत टाकलं, तिने मंगळवेढला घेऊन गेली. मग मला म्हणला ती कुठे नेऊ? मी म्हणलं महिला हॉस्पिटलमध्ये न्या, नाहीतर संजीवनीला न्या. मग तिथं त्यांनी महिला हॉस्पिटलमध्ये नेली. महिला हॉस्पिटल तपासल्यानंतर ती असं दिसल्यावर तिने ती सिव्हिलमध्ये न्या म्हणली. मग मी त्यावर गाडीवर चालतो, माझी गाडी जरा खराब गाडी असल्यामुळे मला जरा वेळ लागला जायला. मग ती गाडीवर जात असताना तिथं मला फोन आला, वाटत गाडीवर या तुम्ही इकडं जाता, इकडे ह्याला नेलंय म्हणून सांगितलं त्यांनी सरकारी दवाखान्यात. मग सरकारी दवाखान्यात नेल्यावर गेलो. मग त्यांनी डॉक्टर तपासायला लागली होती. तपास असताना मग मी गेलो. डॉक्टर कोण आहे म्हणले, तर ती मुलीचा सासरा लागतो म्हणले. मी थांबा म्हणले तुम्ही. मग मला थांबवलं, त्यांनी तपासलं आणि मला बोलवून घेतलं. सही करा म्हणली, सही केली. मग त्यांनी म्हणले ही संपलंय म्हणले, आम्ही पोलीस स्टेशनला कळवतो आणि तुम्ही बाहेर थांबा म्हणले. मग आम्ही बाहेर थांबलो. मग त्यांनी पोलीस स्टेशनला. काय झालं अचानक असं एकदम तुम्हाला? अचानक काय झालं ते आता तिचं राहणार होती हॉटेलवर. ती हॉटेलवर व्यवसाय करते. ती आम्ही कधी जातो, चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. प्रसिद्ध झालं? हा, प्रसिद्ध झालं, चांगलं चाललं होतं. खाते ती करून म्हणून आम्ही जात बी नव्हतो. मी शेताकडे जायचो, थोडं 2 एकर शेत आहे माझं. मग ती जायचो यायचो, मी जात नव्हतो, येत नव्हतो. आता काय अचानक झाली ही माहितीच नाही आपल्याला. तुम्हाला हे अनपेक्षित? मला कळल्या बातमीकडे मग मी गेलो. अपेक्षित कधीच नव्हतं? नाही अपेक्षित नव्हतं. बोलायचं व्यवस्थित चाललं होतं, काढून खाते ती म्हणून मी पण जाऊन कधीतरी बसायचो हॉटेलवर. त्यांचे लाखो फॉलोअर्स होते, रील बघत होते. हॉटेल चांगलं चाललं होतं. त्याला आनंदात होता, सुखी संसार. काय म्हणजे एकदम असं झालं काय? आता ते काय त्यांचा राग अनावर झाला, काय झाला हीच माहित नाही.
दोन दोन तीन तीन शाखा पण निघाल्या होत्या. जगाकडे चांगली होती, सुखानं संसार करत चालला होता त्याचा, पण ते असं घटला वाईट. त्यांचा प्रेम विवाह होता. हा हा सर, हा? होय.